आपल्या सर्वांना माहिती आहे की गेली 5-6 दिवस संपूर्ण राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे। शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। संपूर्ण राज्याचा जर आपण विचार करायचा झाला तर राज्यामध्ये साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार 20,12,000 एकराचे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे। 20,12,000 मध्ये सर्वात जास्त जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये 7,13,000 एकराचं एकट्या नांदेडचं आणि 4,12,000 वाशिमचं या दोन तालुक्याचं दोन जिल्ह्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आज इथं मी वाशिम आणि आता नांदेडच्या काही ठिकाणी गेलो होतो। खूप मोठ्या पण नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी माती वाहून गेलेली, शेतीतली माती वाहून गेलेली आहे। काही ठिकाणी जनावर वाहून गेलेले आहेत। काही घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। काही घरांची पडझड झालेली आहे। या सर्व नुकसानीचं जे या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या सर्वांचं पंचनामे सुरू केले आहेत। अजूनही पाऊस काही ठिकाणी चालू आहे। अजूनही पंचनाम्याचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर हे पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालंय ते शासनाला अहवाल प्राप्त होताच या सर्व शेतकरी आणि ज्याचं नुकसान या अतिवृष्टी झालं त्या सर्वांना नुकसान भरपाई शासनाच्या वतीने देण्यात येईल। सरसकट ओला दुष्काळ करताय या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे या बाबतीमध्ये काय निकष असतील किंवा असतील या बाबतीमध्ये ते पाहून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतील।